पावसाळ्यात सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे स्वीट कॉर्नचे पकोडे बनवा खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात। नमस्कार, आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण स्वीट कॉर्नचे पकोडे करतोय। सध्या पावसाळा आहे त्यामुळे आपले स्वीट कॉर्न खूप छान भेटतात आणि खायला पण खूप छान लागतात हे पकोडे। तर सगळ्यात अगोदर काय करते, हे दाणे काढून घेते। कॉर्न सोडून झाले आता आपण याच्यात सगळे मसाले करू। एक वाटी याच्यात कांदा टाकते चिरलेला, एक वाटी मी डाळीचं पीठ टाकते, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आहे। कॉर्नफ्लॉवर ऐवजी आपण याचं तांदूळाचं पीठ पण वापरू शकतो, त्यानं पण छान होतं। आणि एक वाटी भर मी कोथिंबीर टाकली चिरलेली, हिरवी मिरची आणि लसूण आहे। आता आपण याच्यात लाल तिखट टाकतोय। मी हिरवी मिरची लसूण टाकलेलं आहे, लाल तिखट आपण थोडंसं टाकू आणि थोडीशी हळद, थोडासा मसाला टाकतोय मी टेस्ट येण्यासाठी। आणि आपल्याला त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मी 1 चमचा जिऱ्याची पावडर टाकते। सगळं मी सगळे मसाले आणि स्वीट कॉर्न एकत्र करून थोडंसं पाणी टाकून यायला भिजवले आणि इकडे तेल पण मी तापायला ठेवले। आता तेल तापलं की आपण पकोडे करायला घेऊ। आपलं तेल छान तापलंय, आता आपण पकोडे तळू। मी ह्या पकोड्यात कॉर्नफ्लॉवर आणि डाळीचं पीठ थोडं कमी टाकलंय, म्हणजे आपल्याला कॉर्न स्वीट कॉर्नची टेस्ट लागायला पाहिजे म्हणून मी याच्यात पीठ थोडीशी कमी टाकले। स्वीट कॉर्न आपल्याला पावसाळ्यातच छान खायला भेटतात आणि हेल्दी पण खूप असतात। आपले कॉर्न छान तळून झाले, एकदम खरपूस झाले बघू शकता। आता आपण काय करू, टिश्यू पेपरवर याला काढून घेऊ, म्हणजे काय होतं जे एक्स्ट्राचं तेल आहे का ते आपलं सगळं निघून जातं। सगळे पकोडे तळून झाले, एकदम छान झाले कुरकुरीत। आपले स्वीट कॉर्नचे पकोडे खाण्यासाठी